आदिवासी समाजाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध। आदिवासी जमिनीवर अतिक्रमण होऊ देणार नाही। मी राहत असलेल्या आसल ग्रामपंचायत मधील भाग हा दुर्गम भाग आहे। माझ्या ग्रामपंचायत मधील आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या 8 वाड्या आहेत। त्या वाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत। या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता देखील नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि पायाभूत सुविधा नाहीत। या सर्व बाबींवर लक्ष घालून मी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री यांची भेट घेण्यासाठी थेट नवी दिल्लीत पोहोचलो। तेथे मंत्री महोदयांची भेट घेऊन आपल्या आदिवासी वाड्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। आपण मंत्री महोदय यांच्याकडे आदिवासी भागात असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर खासगी व्यक्तीकडून अतिक्रमण केले जात आहे। आदिवासी हा भूमिपुत्र असून आदिवासी समाजांच्या व्यक्तींच्या हक्काची ही जमीन असल्याने त्या जागी कोणीही वहिवट दाखवू नये अशी मागणी करण्यात आली आहे। माझ्या ग्रामपंचायतमधील बोरीची वाडी, सागराची वाडी, चिंचवाडी, असलवाडी, नाण्यांचा माळ, मनाधनगरवाडा, धामणदान, भोतीवलीवाडी या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मंत्री महोदय यांच्याकडे कार्यालयाकडून संबंधित विभागाचे मुख्य सचिव चंद्रशेखर मुंड यांनी तत्काळ शासनाच्या कार्यालयांना पत्रव्यवहार केला आहे। सचिव कार्यालयाने आपल्याला दिलेल्या पत्रात सर्व मागण्यांवर केंद्र शासनाच्या स्तरावर कारवाई सुरू असल्याचे आश्वासन दिले आहे। याचवेळी आदिवासी जमिनीवर होत असलेले अतिक्रमण थांबवून अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे संकेत देखील दिले आहेत। या ग्रामपंचायतीमधील सर्व 8 आदिवासी वाडी यामधील पक्के रस्ते व्हावेत, यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर व्हाव्यात आणि आदिवासी जमिनीवरील अतिक्रमण दूर व्हावे यासाठी विजय गायकवाड सदैव कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी माझ्या आसल ग्रामपंचायतच्या हद्दीतील आदिवासी वाड्यांच्या संदर्भात एक मुद्दा उपस्थित करून तुमच्या समोर येत आहे। बऱ्याच वर्षापासून स्वातंत्र्यापासून माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या 8 वाड्या, त्या वाड्यांचा विकास अद्याप कोणत्याही पद्धतीने झालेला नाही। कधी रस्ते, पाण्याच्या सुविधा असतील, रस्त्याच्या सुविधा असतील, गाई आत्ता समजा ते 1-2 वर्षापासून गाई रस्ते थोडेसे झालेत, पण अजून त्या आदिवासी वाड्यांना म्हणजे उद्या एखादा अतिप्रसंग असेल तर त्या वाड्यांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा ग्रामपंचायतच्या हद्दीत उपलब्ध नाही। उद्या एखाद्या आदिवासी वाडीमधून एखादा आदिवासी कोण माझा असेल आणि आजारी असेल तर त्यांना एखाद्या हॉस्पिटलला जायचं असेल तर तिथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। त्या सगळ्या विषयाचा मी गांभीर्याने विचार करून माझ्या ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचा विकास व्हावा ह्याकरता मी आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि चंद्रशेखर मुंड हे सचिव, देशाचे आदिवासी विभागाचे सचिव, त्यांची भेट घेऊन त्यांना हे सगळे मी मुद्दे उपस्थित केले आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी पण ताबडतोब ह्या विषयाच्या गांभीर्याने लक्षात घेऊन त्यांनी पण रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं का अशा ग्रामपंचायतच्या हद्दीमधील ज्या आदिवासी वाड्या असतील त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा कोणत्या असतील त्याच्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आता माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील भुतुरी कातकरवाडी असेल, नदीच्या कडेला आमच्या विभागाच्या कडेला ती आदिवासी वाडी आहे। 2 वर्षापूर्वी त्या वाडीमध्ये रात्री 2 वाजता पावसाळ्यामध्ये पूर्ण वाडीमध्ये पाणी जाऊन त्या वाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली। कुणाची घरं उद्ध्वस्त झाली, कुणाच्या बकऱ्या, कुणाची गुरंढोरं असतील, सगळ्यांची नुकसान झाली आणि त्यांना त्यावेळेस जिल्हा परिषदचे सीओ आणि आपल्या रायगड जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुधाकर घागे यांनी शब्द दिला होता का आम्ही याच्यातून या आदिवासी वाडीला स्थलांतर करू, दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये त्यावेळेस शिवसाहेब स्वतः इथे आले होते आणि तशी काय ते त्यांनी केलं नाही अद्याप। आणि त्या आदिवासी वाड्यात तुम्ही आत्ता पण जाऊन जर बघितलं तर त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। त्यांच्याकडे जाण्यासाठी रस्ता नाही, त्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो पत्र मी तिकडे केंद्र शासनाकडे दिला, पण त्यांनी पण तातडीने त्याच्यावरती निर्णय घेऊन सगळ्या कामांना मंजूर 108 कोटीची कामं मंजूर करण्यासाठी मी त्यांना पत्र दिलं आणि ते प्रोसेसमध्ये आहे आणि ते आम्ही करण्याचे जातो।
महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.